नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या हातावर फक्त 751 म्हणजे 751 हा क्रमांक लिहा आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, फक्त हे 3 अंक 7, 5 आणि 1 जर तुम्ही श्रद्धेने झोपण्याआधी हातावर लिहिले तर तुमच्या आयुष्यातील काही अडकलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. हा उपाय खूप गुप्त मानला जातो. काही साधक त्याला त्रिदेवांचा संकेत असेही म्हणतात. पण हा उपाय नेमका कसा करायचा आणि त्यामागचं रहस्य काय आहे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या भारतीय परंपरेमध्ये अंकांना खूप महत्त्व दिलं जातं. काही अंक विशेष शक्तिशाली मानले जातात. त्यात 7, 5 आणि 1 यांचा समावेश होतो. 1 म्हणजे सुरुवात, सृष्टीचा प्रारंभ, ब्रह्मांची ऊर्जा. 5 म्हणजे पंचतत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, जे संतुलनाचं प्रतीक मानलं जातं. 7 म्हणजे 7 लोक, 7 चक्र आणि उंच आध्यात्मिक ऊर्जा स्तर, ज्याचा संबंध महादेवाशी जोडला जातो. म्हणूनच 7, 5, 1 हा क्रम काही जण त्रिदेवांच्या ऊर्जेशी संबंधित मानतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अंक हे फक्त गणित नसतात. प्रत्येक अंकामध्ये एक ऊर्जा आणि कंपन असतं असं मानलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने एखादा अंक, मंत्र किंवा चिन्ह वापरते, तेव्हा तिचे विचार त्या ऊर्जेशी जोडले जातात. 7 म्हणजे आध्यात्मिक जागृती, 5 म्हणजे संतुलन आणि समृद्धी आणि 1 म्हणजे नवीन सुरुवात आणि यश. हे 3 अंक एकत्र आल्यावर मन, शरीर आणि ऊर्जा याचं एक शक्तिशाली संतुलन तयार होतं. हा उपाय करण्यासाठी रात्रीचा वेळ सर्वोत्तम मानला जातो, कारण त्यावेळी मन शांत असतं आणि वातावरण स्थिर असतं. विशेषतः सोमवार, वार, गुरुवार आणि पौर्णिमेच्या रात्री हा उपाय केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. पण तुमची इच्छा खरी आणि प्रामाणिक असेल तर तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. आता जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा. रात्री झोपण्यापूर्वी प्रथम हात स्वच्छ धुवा. त्यानंतर उजव्या हाताच्या तळहातावर निळ्या किंवा लाल पेनने 7, 5, 1 हा क्रम लिहा. हे अंक लिहिताना तुमच्या मनात एकच इच्छा ठेवा. बंद करून मनात 3 वेळा म्हणा, माझी इच्छा पूर्ण होऊ दे. यानंतर शांतपणे त्या इच्छेचा विचार करत झोपा. हा उपाय सलग 7 दिवस करा. असे मानले जाते की या 7 दिवसांमध्ये तुमचं मन त्या संकल्पनेशी जोडले. हा उपाय करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, मनात शंका ठेवू नका. गोष्ट, हा उपाय कधीही कोणाचं वाईट करण्यासाठी वापरू नका. तिसरी गोष्ट, तुमची इच्छा सकारात्मक आणि शक्य असावी. कारण मन शुद्ध असेल तर ऊर्जा देखील योग्य दिशेने काम करते. अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागले. काहींची अडकलेली कामे पूर्ण झाली, काहींच्या अडचणी कमी झाल्या आणि काहींना मानसिक शांतता मिळाली. कधी आपण जशी अपेक्षा करतो तसं न होता वेगळ्या मार्गाने ही इच्छा पूर्ण होते. त्यामुळे संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर प्रत्येक उपाय मार्गाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपलं मन. जेव्हा आपण श्रद्धेने काही करतो तेव्हा आपल्या विचारांची ऊर्जा वाढते आणि तीच ऊर्जा आपल्या आयुष्यात बदल घडवते. म्हणून हा उपाय करताना विश्वास आणि सकारात्मकता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, 7, 5, 1 हा अंक म्हणून हा उपाय करताना विश्वास आणि सकारात्मकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, 7, 5, 1 हा अंकाचा क्रम नाही, तर तो एक संकल्प, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. तुम्ही हा उपाय मनापासून केला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडू शकतं. असं म्हणतात की जो हा उपाय श्रद्धेने करतो त्याला लवकर एखादी चांगली बातमी ऐकायला मिळते. तुमच्याही आयुष्यात लवकरच आनंदाची बातमी येऊ हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.